तर मंडळी, आज मी हे जळगावी वांग्याचं भरीत करणार आहे. हे जांभळं असं वांगं असतं. मग ते भरीत करण्यासाठी मी इथे जे साहित्य घेतलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी हे वाटप घेतलं आहे. म्हणजे आपलं जे कांदा, खोबरं, लसूण, आलं, गरम मसाले वगैरे घालून जे फ्राय चांगलं केलं जातं, ते हे वाटण आहे. तर हे वाटण मी मिक्सरला लावून असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर हे वांगं घेतलं आहे. तर मी काय करणार, ह्या वांग्याला वरती तेल लावून ते चांगलं गॅसवर भाजून घेणार. म्हणजे काय होणार, त्याची जी स्किन असते, म्हणजे त्याची जी साल आहे ती इझिली निघेल. तर ते मी भाजून घेणार आहे. मग त्याच्यासाठी लागणारं वांग्याच्या भरत्यासाठी मी सामान घेतलं आहे. तर हे शेंगदाण्याचं कूट आहे, आला लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, हा कांदा आहे, ही थोडीशी बारीक मिरची कापून घेतलेली आहे. ती काही घातली तरी चालते, नाही घातली तरी चालते, कारण आपण हे लाल तिखट घालणार आहोत. मालवणी आहे तिखट आहे. हिंग आहे. हिंग कसं वांग्याला बरं असतं, म्हणजे आपल्याला वात वगैरे हे होत नाही, किंवा पोटाला पण बरं असतं. हळद आहे, हा गरम मसाला आहे, जरासं लिंबू आणि मीठ आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हवे असतील तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा थोडेसे घालू शकता. तर मी आता काय करते, हे जे वांग आहे तर त्याला मी तेल लावून घेते आणि गॅसवर भाजून घेते. तर आता हे वांगं घेतलं आहे ना, तर ह्या वांग्याच्या स्किनला हे असं तेल लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ती जी साल असते ती व्यवस्थित निघते आणि आपलं जे वांगं आहे ते आतपर्यंत भाजलं पण जातं. तर मी काय करते, म्हणजे गॅसवरच ठेवून ते भाजणार आहे. तुमच्याकडे जर जाळी असेल तर तुम्ही ते जाळीवर भाजू शकता. तर मी हे असं गॅसवर ठेवून ते आलटून पालटून असं भाजून घेते. तर हे वांगं जे आहे ना, ते गॅसच्या फ्लेमवर हे असं आलटून पालटून उलटं वगैरे करून ते भाजून घ्यायचं. म्हणजे आता हे बऱ्यापैकी तसं भाजत आलेलं आहे. तर मला जरा देठाच्या साईडने जरा त्याला थोडंसं कच्चं आहे ते, आणि आपण काय परत ते भरीत करताना शिजवणारच आहोत, त्यामुळे कच्चं राहिलं तरी काही फरक पडत नाही. कारण आपल्याला फक्त थोडंसं स्मोक हवं आहे आणि त्याची स्किन यायला पाहिजे. आणि कोकणामध्ये काय करतो, आमच्या इकडे तर जास्त करून ते चुलीमध्ये भाजलं जातं, म्हणजे त्याला एक चांगला त्या भरताला स्मोक येतो. तर आता आपलं हे वांगं आहे ना, ते भाजलेलं आहे. 1-2 मिनटं मी हा देठ भाजून ते काढून घेते. तर हे अशा प्रकारे मी वांगं भाजून घेतलेलं आहे. तर त्याची आता ही स्किन आहे ना, ते आता हे गरम आहे, थोडंसं थंड झालं की हे वरची जी स्किन आहे ती पूर्ण काढून घ्यायची. तर हे वांगं जे आहे ना, ते आता भाजून झालेलं आहे. तर ते मी थंड व्हायला ठेवलेलं. तर त्याची ही स्किन अशी काढून घ्यायची. ठीक आहे, आता इझिली येते आपल्याला. थोडंसं ते गरम आहे, हे बघा, हे पूर्ण असं ह्याची ती स्किन काढून घ्यायची. तर आपलं हे वांगं चांगलं भाजलेलं आहे. काय, तर आता ही स्किन मी अजून थोडीशी काढून घेते आणि हा जो देठ आहे तो कापून घ्यायचा आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे किंवा हाताने मॅश करायचं. तर हे वांगं हे बघा, साफ करून त्याचा मी देठ काढून घेतलं आहे आणि हे कापून घेतलं आहे. तुम्ही काय करू शकता, की मला माहीत होतं की हे वांगं चांगलं आहे, नाहीतर कधी कधी वांगं किडकं पण असतं. तर तुम्ही काय करायचं, मध्ये छोट्या छोट्या चिरा पाडून चेक करायचं, म्हणजे वांगं आपलं चांगलं आहे की किडकं आहे. तर मला खात्री होती की हे वांगं चांगलं आहे, म्हणून मी चिरा वगैरे पाडला नाही. तर आता आपलं वांगं हे असं भाजून झालेलं आहे. तर मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. तर आता हे मी वांगं असं सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते असं मोठं असल्यामुळे ते आतमध्ये थोडं
वांग हे आता शिजणार भरीत करताना. तर मी काय केलं आहे, हे कढई घेतली आहे. कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल थोडंसं जास्तीचंच घ्यायचं, कारण आपलं हे वांगं आहे ना, वांग्याला जरा तेल जास्त लागतं. ही थोडीशी मी मोहरी घेतली आहे. मोहरीची काही गरज नाही, तरी पण मी आपली थोडीशी घेतली आहे. हा कांदा घेतला आहे. तर ही आलं लसूणची पेस्ट आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता. पण कसं आहे, कढीपत्ता वगैरे घातल्यावर असे फ्लेवर वेगवेगळे चेंज होतात. आपल्याला कसं भरीत म्हटल्यावर थोडंसं वांग्याचाच फ्लेवर आला तर बरं होईल. ही मी म्हणजे 2 बारीक मिरच्या घेतल्या आहेत चिरून. मी मसाला पण घालणार आहे, त्याच्यामुळे मिरची नाही घातली तरी चालते. तर हा आपला कांदा लवकर शिजण्यासाठी मी हे मीठ घालणार आहे. म्हणजे जे काय भरतात घालणार आहे ते मी अगोदरच घालते. आणि ही चिमूटभर साखर घालते. तर 1 मिनिट हा कांदा शिजू देते. तर कांदा आपला हा भाजत आलेला आहे. तर काय करायचं, ह्याच स्टेजला त्याच्यामध्ये हा हिंग घालायचा आणि हे वांग घालायचं. आणि व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2 मिनिटं. तर आता मी हे 2 मिनिटं परतून घेतलेली आहेत. तर आता काय करायचं, ह्याच्यामध्ये ही हळद घालायची. ह्याच्यामध्ये हे मालवणी तिखट घालायचं, जे आपण चिकनला वगैरे घालतो ते. हा गरम मसाला घालायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडीशी ही कोथिंबीरची देठं पण आहेत आणि हे पण आहे. तर 1-2 मिनिटं असं मसाल्यामध्ये ह्याला शिजू द्यायचं. तर आता आपली ही 2 मिनिटं झालेली आहेत. या वांग्याला चांगला मसाला लागलेला आहे. तर आता आपण काय करायचं, हे शेंगदाण्याचं कूट घालायचं. ह्या स्टेजला तुम्ही तीळ पण घालू शकता, पांढरे तीळ पण घालू शकता. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता ह्या स्टेजला हे वाटप घालायचं. तर मला थोडंसं हे पातळ असं वांग्याचं भरीत पाहिजे, म्हणून मी थोडंसं जास्त वाटप घालते. तर मी आता हे व्यवस्थित परतून घेते. तर आता मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. तर मी आता काय करते, ह्याच्यावरती मी हे पाणी ठेवून 1-2 मिनिटं शिजू देते. तर आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. हे बघा, आणि हे मला थोडंसं थपथपीत हवं आहे, म्हणून मी काय करते, हेच गरम पाणी त्याच्यामध्ये थोडंसं घालते. म्हणजे ते कसं ग्रेव्ही टाईपमध्ये होईल. हे बघा, हे आपलं वांगं तसं शिजलेलं आहे. पण थोडंसं पाणी घालते, कारण मला ते भाकरीसोबत खायचं आहे आणि भातासोबत पण, म्हणून ते थोडंसं असं ग्रेव्ही टाईपमध्ये हवं आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं शिजताना आता 1-2 मिनिटं याला शिजू देणार आहे. तर आता आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे व्यवस्थित शिजलेलं आहे.
तर आता मी काय करते, त्यावर हे जरसं किंचित असं लिंबू पिळून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालते. तर आता एक अर्धा मिनिट शिजू देते. तर हे भरीत आता पूर्णपणे शिजलेलं आहे आणि हे तयार पण झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे वांग्याचं भरीत, त्याच्याबरोबर ह्या मिरच्या, कांदा आणि लिंबू, ही कांद्याची पात आणि त्याच्यासोबत ह्या आंबोळ्या, तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, भात कशाबरोबर पण हे खाऊ शकता. अप्रतिम लागतं. तर मी आता भातासोबत आणि ह्या आंबोळ्यांसोबत ते खाणार आहे. तर हे बघा, तुम्ही सुद्धा हे असं वांग्याचं भरीत नक्कीच करा आणि मला सुद्धा कळवा की कसं झालं ते.